नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसाने मी मिनी ब्लॉग करत आहे, कारण लहान बाळ घरात असलं की काही नवीन करू शकत नाही. तुम्ही नक्की सांगा, तुमच्या घरात लहान बाळ आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किचनमध्ये आल्यानंतर मी सर्वात पहिले पाणी उकळायला ठेवलं, कारण ताप आणि सर्दी असली की पाणी उकळून आणि ब्रेकफास्टला आज मी पास्ता बनवणार आहे. तो पण साईडला उकळून घेते म्हटलं, म्हणजे तेवढंच आपलं काम लवकर होऊन जाणार. कितीही लवकर काम करणं म्हटलं तरी पण काहीही लवकर होत नाही, थोडा वेळच लागतो. तर मी त्यामध्ये पातेल्यात थोडं पाणी टाकून घेतलं आणि पास्ता उकळायला ठेवला. पास्ता छान उकळून होतं बरं बघा. लवकर जास्त स्पीडने नाही ठेवायचं. त्यामध्ये थोडं मीठ, तेल टाकलं तर पास्ता चिकट होत नाही आणि थोडा मोकळादार पण होतो. आणि प्लीज चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझं हे नवीनच चॅनल असल्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. हे दोघंही आपले काम करत आहे, त्यामुळे काय करावं तर तोपर्यंत मी सगळ्या भाज्या काढून ठेवत आहे आणि भाज्या स्वच्छ धुवून ठेवल्यात आहे. आता तुम्ही म्हणून व्हिडिओमध्ये तर कढीपत्ता पण दिसत आहे, पण हा कढीपत्ता मी माझ्या मुलीसाठी उपमा बनवण्यासाठी घेत आहे, कारण की ती लहान असल्यामुळे आम्ही तिला अजूनपर्यंत पास्ता खायला दिला नाही. हे काम करत असताना मी म्हटलं चला तोपर्यंत आपण बेडरूम आवरून घेऊया, कारण की मला जोपर्यंत बेडरूम फ्रेश वाटत नाही तोपर्यंत मला काही करमत नाही. आणि ते करता करता माझी थोडीफार बडबड पण चालूच होती. आणि प्लीज चॅनलला नवीन असल्यास तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे, कारण की मला आता ग्रो करायचं आहे यामध्ये. त्यामुळे काही चुका होत असेल बोलताना वगैरे अडथळत असेल तर प्लीज मला माफ करून द्या, कारण की माझी नवीनच सुरुवात आहे यामध्ये बोलण्यामध्ये. आणि पावसाळा असला की तुम्हाला अशा दोऱ्या दिसत असेल, प्रत्येकाच्याच घरी असतात. मग मी छान ब्रश करून घेतला. ब्रश केल्यानंतर थोडं फ्रेश वाटते आणि ब्रश केल्यानंतर मी एकीकडे जिरं पाणी ठेवलं आणि इकडे उपमाची तयारी केली, कारण की वेळ पण खूप झाला होता आणि माझ्या मुलीला भूक लागली होती. पास्ता रेडी व्हायचा होता, पण आम्ही तिला पास्ता देतच नाही. तसं केलं तर ती उपमा होत होता आणि उपमा करता करता तिच्याशी माझं बोलणं पण चालू होते की मम्मी दे दे दे. बघा हा पसारा तुम्ही पाहू शकता. सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आणि सगळे मी भाजी यात टाकलेल्या आहे आणि ते मी चेक करत होते की शिजलं आहे की नाही, कारण की चांगलं शिजलं असलं की तरच छान वाटते असं आमच्या घरी सगळेजण म्हणतात. काही चुकत असेल तर नक्की सांगा कमेंट करून मला. पास्ता यामध्ये टाकला, पास्ता मिक्स करून घेतलेला आहे छानपैकी. पास्ता मिक्स केलं, त्यात छान मसाला वगैरे पण टाकला, पास्ता मसाला. एकमेकांना आपण सगळेजण मदत करू आणि एकमेकाला ग्रो करू सोबत या यूट्यूबसाठी, नवीन प्रवासासाठी. तर हा पास्ता छान ते मिक्स करून घेतलेला आहे. आता मी ब्रेकफास्ट करते. पुन्हा भेटूया नक्की आपण. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे.